तर आज ब्राईडची ऑर्डर पूर्ण झालेली आहे. तर ब्राईडचं टोटल 3 ब्लाऊज आणि 1 दुपट्टा याचे आपण शिलाई घेतलेली आहे 9,300 रुपये. चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करते. नमस्कार सर्व मैत्रिणींना आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा आहे ब्राईडचं तुम्ही ब्लाऊज पाहिला असेल, याचं अरीवर्क मी केलं होतं आणि आता ह्याला करायचं आहे मला स्टिचिंग पूर्ण झाल्यानंतर फक्त राहिलं होतं नॉट वगैरे लावून घेतल्या होत्या. त्याला जे आपण लटकन बनवले होते वर्कचे ते फक्त लटकन मला अटॅच करायचे होते आणि त्यानंतर लगेचच मला दुसरा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून स्टिचला घ्यायचा होता. सो दोन्ही ब्लाऊज मी एकत्रच कटिंग करून ठेवले होते आणि हा दुसरा ब्लाऊजसुद्धा तुम्ही पाहू शकता मी स्टिच करून घेतलेला आहे. आणि पाहू शकता ह्या ब्लाऊजला साधे लटकन होते फॅब्रिकचे आणि पहिला जो ब्लाऊज होता पिंक कलरचा त्याला अरीवर्कचे लटकन होते. तर अरीवर्कचे लटकन आपल्याला हाताने करावे लागतात आणि ह्याचे लटकन आपण फॅब्रिकचे कसेही करू शकते. आणि हो, बॅच 8 अरीवर्कचे आपलं पॅकिंग सुरू झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता ओमला सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे नरेंद्र आणि ओम दोघंजणं, नरेंद्रला सुट्टी असेल त्या दिवशी दोघंजणं मला छान मदत करत असतात. तर हीच खरी आपल्या फॅमिलीची स्ट्रेंथ असते की नाही. स्ट्रेंथ म्हणजे एक मोठी ताकद आहे. मला माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. एक्झाम्पल माझा मुलगासुद्धा म्हणजे ओमसुद्धा त्याच्या वेळेनुसार त्याच्या हाताने जेवढं जमेल तेवढं मला खूप मदत करत असतो. भले एक वेळ त्रास देण्यापेक्षा तो विचार करतो की माझी आई कामात आहे, मी आईला त्रास नको द्यायला. तर मी खरंच खूप नशीबवान आहे की मला अशी फॅमिली मिळालेली आहे. त्यामुळे मी माझं स्वप्न, माझं टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करू शकते. त्यानंतर हे 2 ब्लाऊज झाल्यानंतर थोडंसं उशिरा रात्री मी हे घेतलेला आहे दुपट्टा बनवायला. आता हा नवरीचा जो लग्नाचा दुपट्टा होता, आता बऱ्याच जणी काय करतात 2च मीटर दुपट्टा असतो, पण हिनं काय केलं 4 मीटर नेट आणलेलं आहे आणि याचं हँगिंगचं लेस आणलेली आहे. आता तो तिला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हवा होता की जसा तो पाठीमागे डोक्यावर घेतला की तो असा फ्लोअरला म्हणजे जमिनीला घोळता आला पाहिजे असा हवा होता. तर मग मी काय केलं 4 मीटर होता तर त्यातले मधले 2 मीटरवरती मी कट दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पहा म्हणजे मी कशा पद्धतीने केला आहे. मध्ये कट दिला आणि जे उभे 2-2 मीटर होते त्याला मध्ये स्टिच करून घेतला. पन्हा जो असतो ना, पन्हाचा जो भाग असतो उभे 2-2 मीटर असा मध्ये व्यवस्थित असा स्टिच करून घेतला. जेव्हा कस्टमरचे कस्टमायझेशन आपल्याला करायचे असतं, एखादं कस्टमर येतं आणि मला असंच हवं आहे, तेव्हा त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे ते तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये घ्यावं लागतं. आणि कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तर मी व्यवस्थित तिला विचारून घेतलं होतं की कशा पद्धतीने तुला दुपट्टा हवा आहे. तिने मला व्यवस्थित सांगितला कशा पद्धतीने हवा आहे आणि नंतर मग मी तो माझ्या व्यवस्थित डोक्यात फिट केला आणि थोडंसं ड्रॉ पण करून घेतलं की तिला कसा हवा आहे आणि मला कसा करता येईल. तर मग मी तो पहिल्यांदा मधून जोडून घेतला. मग तो जोडल्यानंतर पहा तुम्ही डोक्यावर जर ठेवला तर 2 मीटर्स डाव्या साईडला, 2 मीटर उजव्या साईडला असा तो जातो आहे. त्यानंतर मग मला करायचा होता तो बॅक साईडने कट. आता इथे काय रूममध्ये मला जागा होईना, नरेंद्र मदतीला होते त्यामुळेच मी हा थोडासा उशिरा घेतला करायला. म्हटलं नरेंद्र संध्याकाळी घरी असतील तर मग मला तो करता येईल. इथं बेडरूममध्ये मला तो अंतरायचा होता खाली जमिनीवर, पण काही जागा पुरेना. मग मी हॉलमध्ये ओम आणि ओमचा मित्र खेळत होता, त्यांना म्हटलं थोडीशी मला जागा द्या आणि मी इथं तो बघा पाठीमागच्या बाजूला असा खालच्या जे बॉटमची जी बाजू आहे त्याला थोडासा कर्व दिला आणि तो असा पद्धतीने मी कट केलेला आहे. तर असा कट केल्यानंतर थोडासा तो त्याला बॅक साईडला जो आहे तो कर्वचा शेप आलेला आहे असा मला कस्टमरनी सांगितला होता करायला. मग तो कट केल्यानंतर मी इथे घेतली लेस लावायला. आता हा नेटचा असल्यामुळे सारखा सरकत होता, म्हणून एक साईडची टिप मारण्यासाठी नरेंद्रांना म्हटलं तुम्ही मला हेल्प करा, नंतरचं मग मी माझं मॅनेज करेल. सो नरेंद्रांनी मला बरेच मदत केली आणि अथक प्रयत्नानंतर हा दुपट्टा माझा पूर्ण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता फक्त याला एकच टिप टाकलेली आहे. नरेंद्र मदतीला होते म्हणून मी आधी एक टिप टाकून घेतली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आहे असं फायनल लुक आणि असा हवा आहे कस्टमरला त्याचा नेटचा दुपट्टा. तर मी शेवटी थोडासा डोक्यावरून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसावा असा की जो असा तिला हवा होता. आणि नवरीचा जो फोटो आहे तो पण मी इथे अटॅच करते. तुम्ही पाहू शकता तो ब्लाऊज आणि दोन्ही गोष्टी. त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं, दोन्ही ब्लाऊज पूर्ण झाले होते. तर दोन्ही ब्लाऊजला म्हटलं आता हुकलूक करून ठेवेल जेणेकरून सकाळी कस्टमर न्यायला येणार आहे. आणि तुम्ही बाजूला पाहू शकता जो ब्लू कलरचा ब्लाऊज आहे तो नवरीचा घागऱ्यावरचा आहे, तो कट करून ठेवला होता मी आणि म्हटलं थोडंसं झालं तर मी तो रात्री स्टिच करेन किंवा सकाळी लवकर उठून मी तो स्टिच करेन. तर या दोन्ही ब्लाऊजला पहिलं हुक लूक, हातशिलाई आणि प्रेस वगैरे करून पॅक करून ठेवले, कारण ते खूप महत्त्वाची गोष्ट असते. अरीवर्क हे ब्लाऊज एकदा ब्राईडनं घातले ती इथे येऊन
ट्राय करणार होती. ब्राईडनं घातले की पुन्हा थोडीशी प्रेस करून मी तिला लगेच हँडओव्हर करेल, म्हणजे ती तिची घरी गेल्यानंतर पॅक करून बॅगमध्ये ठेवून देईल. जसं मग म्हणाले एकाच साईडला मी लेस लावून घेतली, ती नरेंद्र मदतीला होते म्हणून. आता थोडंसं उशीर झालेला आहे, मी ते दोन्ही ब्लाऊज हुकलूक वगैरे करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या साईडला मी इथे टिप मारते, कारण आता मी एकटीसुद्धा हे काम करू शकते. सो अशा पद्धतीने मी इथे टिप टाकते. आता तुम्ही म्हणाल की इथे तू कुठला दाब वापरते, तर हा दाब मी आत्ताच एकदा नवीन विकत घेतलेला आहे. मला इतका छान वाटला नाही, म्हणजे अजूनपर्यंत तो माझ्या कामी नाही आला. इथे मी ट्राय करत होते, तरी पण इथे 1-2 बीड्स माझे तुटलेले आहेत. तरी पण मी जर हा कुठे उपयोगी मला पडला एखाद्या वर्कच्या ब्लाऊजमध्ये, तर मी तुम्हाला नक्की सांगेल आणि त्याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईल. हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून हा घागऱ्यावरचा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे आणि हे आहे घागऱ्यावरच्या ब्लाऊजचं फायनल लूक, तुम्ही पाहू शकता. तर आता हा ब्लाऊज मी शिवलेला आहे 3 पीस प्रिन्सेस कट विथ पॅडेड स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि ती शोल्डरला म्हणजे स्लीव्जला आहे ना, इकडे मण्यांचे हँगिंग्स घेणार होती, जे 3 लेअर 4 लेअर असणार आहेत. तर ती म्हटली मी माझ्या चॉईसने आणते. तर म्हटलं इट्स ओके. तर आता तुम्ही विचाराल हे 3 पीस प्रिन्सेस कट विथ पॅडेड, तर पॅड मी साधे लावलेले आहेत, इम्पोर्टेड पॅड वापरलेले नाही आहेत, कारण तिने मला शिलाई ज्या हिशोबाने असते त्या हिशोबाने मी पॅड लावते. सो ह्या घागऱ्यावरच्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 1000 रुपये. जर इम्पोर्टेड पॅड लावले असते तर 1,500 रुपये शिलाई घेतलेली असते. तर हा झालेला आहे अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण. आणि दुपट्टा मी बघा बॅगमध्ये भरून ठेवलेला आहे खाली. आता ह्या ब्राईडची पूर्ण ती येणार आहे आता 1 तासामध्ये येते बोलली मला, म्हणून मी आता तयारी करून ठेवते आणि तुम्हालासुद्धा दाखवते की कशा पद्धतीने मी ठेवते. दुपट्टा ठेवला, त्यावरती घागऱ्याचा ब्लाऊज आणि हा आहे तिचा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज. ह्याचं तुम्हाला वर्क तर तुम्ही पाहिलेलंच आहे. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 4,500 रुपये, 4,000 वर्कचे आणि 500 रुपये शिलाईचे. त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे तिचा मंगलाष्टकाचा. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 3,500 रुपये, म्हणजे 3,000 रुपये वर्कचे आणि 500 रुपये शिलाईचे. तर अशा पद्धतीने मी हे बॅगमध्ये दोन्ही ब्लाऊज व्यवस्थित प्रेस वगैरे करून ठेवलेले आहेत आणि कस्टमर येऊन घेऊन गेलेली आहे. सो टोटल माझं बिल झालं होतं 9,300 रुपये. 300 रुपये मी घेतलेले आहेत दुपट्ट्याचे, लेस लावायचे चार्जेस 1,000 रुपये शिलाईचे, घागऱ्यावरच्या ब्लाऊजचे. सो तुम्हाला इथे तुम्ही जर पाहाल तर तुम्ही बघा तिने कॅश दिलेली आहे मला. बऱ्याच जणी म्हणतात की खरंच ताई तुला कस्टमर एवढे शिलाई देतात का, तर इथे तुम्ही प्रूफ पाहू शकता की इथे कस्टमरने मला 9,500 रुपये कॅश दिलेले आहेत आणि तिला मी गुगल पेवरती, कारण माझ्याकडे कॅश नव्हती, गुगल पेवरती मी 200 रुपये तिला रिफंड केलेले आहेत. असे 9,300 रुपये याचं झालेलं आहे बिल. तर असा होता माझा आजचा व्लॉग आणि अशी मी पूर्ण केलेली आहे माझी ब्राईडची पूर्ण ऑर्डर. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा नेहमी येणारा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. चला मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्लॉगसोबत. बाय.